महाविकास आघाडीच्या काळात फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा कट टाकला होता असा आरोप भाजप नेते चंद्रकांत पाटलांनी काही दिवसांपूर्वी केला होता। त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही दुजोरा दिलाय। केवळ फडणवीसच नाही तर गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकरांना अटक करण्याचा कट रचला होता असा गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केलाय। कोणत्या ना कोणत्या प्रकरणात या नेत्यांना गुंतवण्याचा प्लॅन होता असंही शिंदे म्हणतात। 2024च्या निवडणुकीत भाजप आमदारांना फोडण्याचं प्लॅनिंगही करण्यात आलं होतं असा गौप्यस्फोटही शिंदेंनी केलाय। एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंनी हे गौप्यस्फोट केलेत। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडे। कपिल, भाजपला फोडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यापेक्षा महत्त्वाची घडामोड म्हणजे अनेक महत्त्वाचे भाजपचे नेते त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्लॅन होता असाही आरोप एकनाथ शिंदे करताना दिसतायत। नक्कीच मोठा गौप्यस्फोट केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी। खरं तर एका न्यूजपेपरच्या अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मुलाखतीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे का महाविकास आघाडीच्या काळामध्ये 4 महत्त्वाचे नेते भाजपाचे त्यांना तुरुंगात टाकण्याचं प्लॅनिंग झालं होतं। त्यात देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, गिरीश महाजन असतील आणि प्रवीण दरेकर अशी खास मुख्य नावं समोर येतात आणि यांना तुरुंगात टाकण्याचं प्लॅनिंग शिजलं होतं महाविकास आघाडीच्या काळामध्ये। त्याचबरोबर अनेक जे भाजपाचे नेते आहेत त्यांनाही फोडण्याचं काम करण्यात आलं होतं। त्यावेळी असं गौप्यस्फोट मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे। याआधी आपण पाहिलेलं आहे भाजपाच्या अनेक नेत्यांनी असं म्हटलं होतं, त्यालाच आता मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे ही बाब आहे ही खूप समोर आलेली आहे, महत्त्वाची बाब समोर आलेली आहे। त्यामुळे आता या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालेलं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी दुजोरा दिलेला आहे। त्यामुळे कारण की महाविकास आघाडीमध्ये ते त्यावेळी मंत्रिपदावर होते आणि त्यांनीच हा दुजोरा दिल्यामुळे एक मोठी घडामोड, राजकीय घडामोड समोर आलेली आहे। ठीक, कपिल धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर मुख्यमंत्री शिंदेंनी अत्यंत मोठा गौप्यस्फोट केलेला आहे। महाविकास आघाडीच्या काळात काय काय घडामोडी घडत होत्या, काय काय नेमके कट शिजत होते याबाबत त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना गौप्यस्फोट केलाय।